अरे पण तुम्ही सरकारमध्ये आहात ना, तुम्ही मुख्यमंत्री असताना केलेल्या योजना बंद कशा होऊ शकतात? आणि तुमच्यापैकी कोण जाब विचारत नाही? कॉमन मॅन, सीएम मीन्स कॉमन मॅन, आणि कॉमन मॅनच्या सगळ्या योजना बंद. कॉमन मॅनचे एवढे सगळे वाघ सगळे थंड बसले. पण हे जर माझं म्हणणं असं आहे, राज्यपालांना तुम्ही माहिती देताना जरा व्यवस्थित द्या. राज्याचा विकास कसा व्हायला पाहिजे, राज्य कसं चालायला पाहिजे, हे फक्त आकडे त्यांच्या बिचाऱ्यांच्या, त्यांना काय माहिती. त्यांना एक गोष्ट सांगितलंय की पहिली जाऊन 4 वाक्य मराठीत बोलायची आणि नंतर हिंदीत भाषण करून जय हिंद जय महाराष्ट्र करून निघून जायचं. आणि नंतर मग प्रवीण दरेकर आहेतच अभिनंदन करायला, भाषण करायला. तर राज्यपालांचं भाषणच करत नाहीत. ते त्यांचं ते सीएम ऑफिसमधनं जे काही येतं बाड ते वाचून दाखवतात. त्याच्यात काल मी किती वेळा सांगितलं, मी परत विसरलो. 100 काय नाही नाही नाही, मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन किती वेळा केलं ते मी सांगतो. जरा रेकॉर्ड तपासा परत. आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या बद्दल काय बोलत नाहीत. किती आतमध्ये बघा, विरोधक हे लोक बोंबाबोंब करतायत, विरोधक संपले, विरोधक संपले. संपले असतील. अरे पण तुम्हीच एकमेकाचे विरोधक आहात ना. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किती स्कीम आणल्या, किती स्कीम बंद करून टाकल्या तुम्ही. चांगल्या स्कीम आणल्या तुम्ही. रेकॉर्डवरती सांगतो आता कुठल्या कुठल्या स्कीम. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना चालू आहे असेल तर सांगा. मुख्यमंत्री आनंदाचा शिरा झाली, बंद आहे. माझी शाळा आनंदाची शाळा बंद. स्वच्छता मॉनिटर योजना बंद. योजना दूत बंद. एक राज्य एक गणवेश बंद. आपला दवाखाना चालू आहे. मी एवढीच देवाकडे प्रार्थना करतो की कधी तिकडे उपचारासाठी जाऊ नका. माझ्या घराच्या 4 बिल्डिंग सोडून ना आपला दवाखाना आहे. तिथे कोण बसतो माहिती आहे काय? बाबा हॉस्पिटलमध्ये जो स्ट्रेचर नेतो ना, तुम्हाला मी सांगतो ना, मी सभागृहात बोलतोय, मी तुम्हाला फोटो पाठवून देतो. नाही काय नाही, या कौतुक चाललंय. ह्या सगळ्या अश्वभोजन थाळीचे पैसे तुमचे बंद केले. ठीक आहे, ती आमची योजना होती, आमच्यावरती काय राग काढायचा तो काढा, आमचं काहीच म्हणणं नाही. आमच्यावर काय राग काढायचा आहे, आमच्या योजना बंद करायच्या आहेत, आम्हाला कुठलं क्रेडिट मिळू नये म्हणून करायचं आहे. अरे पण तुम्ही सरकारमध्ये आहात ना, तुम्ही मुख्यमंत्री असताना केलेल्या योजना बंद कशा होऊ शकतात? आणि तुमच्यापैकी कोण जाब विचारत नाही? कॉमन मॅन, सीएम मीन्स कॉमन मॅन, आणि कॉमन मॅनच्या सगळ्या योजना बंद. आणि कॉमन मॅनचे एवढे सगळे वाघ सगळे थंड बसलेत. ठीक आहे, आमच्यावरती टीका करता, आम्हाला काही घालून पडून बोलता, सगळं आम्ही ठीक आहे, आम्ही विरोधक आहोत. अरे पण तुम्ही, अरे गुलाबराव, मी बघितलेलं आहे गुलाबरावांना, मी गुलाबरावांबरोबर काम केलंय. असला झणझणीत माणूस. अरे कोणाची हिंमत होती, पुढे गाडी आणि मध्ये गडी. आयला गडी करून टाकलाय तुम्हाला. तो राजबिंड गडी होता, चला आता घरगडी केलाय की काय मला वाटायला लागलंय. एवढा डॅशिंग माणूस, मी त्यांच्या बरोबर काम केलंय, मला माहिती आहे ना काय ताकद होती त्यांची. आवाज काय, एक आवाज कॅबिनेट मध्ये दिला तर थरथरायचे सगळे, कोण पण असू दे समोर. कधी परवा नाही केली. आणि तुमच्या एवढ्या योजना बंद करतायत आणि प्रश्न विचारला जात नाहीये. काय चाललंय? मला तुमच्याकडनं तरी ही अपेक्षा नाही. आणि अभिनंदन 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 अभिनंदन. अरे तुमचं कर्तृत्व काय आहे की नाही याच्यामध्ये? हे सगळं जे काय चाललंय, हे हा जो काय पूर्ण ठराव, हे जे 58 पॉइंट्स आहेत, या 58 पॉइंटशी मी प्रत्येक गोष्टीवरती बोलू शकतो, कारण मी ते सगळे काढून आणले होते. परंतु एकंदर सारांशाचा जर काय दिसतोय,
याच्यामध्ये वेगवेगळे बघा, परत एकदा योजना. मला असं वाटतं ना, आज संसदीय कार्यमंत्र्यांनी मुद्दामून तुमच्याच लोकांना फक्त इथे ऐकायला पाठवलेलं आहे. एकही बीजेपीचा मंत्री नाहीये बघा. तुम्हाला त्यांना माहिती आहे की मी काय बोलणार आहे, आणि हे ऐकून घेणार आहे. हे ऐकून घेणार आहे, पण माहिती आहे काय चाललंय. पण हे बघा, ह्याच्यामध्ये मला तुम्ही सांगा, आज तुमच्याकडे आज एवढे तुम्ही मंत्री आहात, बरोबर आहे, एवढे मंत्री आहात, बोला बोला, मला काय, मी कोणासमोरही बोलीन, मुख्यमंत्र्यांच्या समोर पण मी बोलीन, हेच बोलणार परत. बीजेपी काय, मी म्हणतो मुख्यमंत्र्यांना बोला, मी हेच बोलणार परत. आणि माझं म्हणणं असं आहे की हे 58 पॉइंट्स आहेत ना, ह्याच्यामध्ये एक तर तुम्हाला क्रेडिट दिलं पाहिजे, तुमचं काहीतरी क्रेडिट असायला पाहिजे. आता यांच्या खातं आहे पाणी पुरवठा, महाराष्ट्राला स्वच्छ पाणी देऊ, आणि त्याच्यासाठी आमची एवढी 1000 कोटीची योजना आहे. हे आहे का ह्याच्यात कुठे? का नाहीये? गुलाबरावला क्रेडिट जाईल म्हणून? नाही, मी एक विषयावर येतो. एज्युकेशन आहे, आम्ही महाराष्ट्राचा एज्युकेशनचा पाया मजबूत करू, त्याच्यासाठी आम्ही एवढ्या कोटीची व्यवस्था केलेली आहे, आणि महाराष्ट्रातला प्रत्येक मुलगा उच्च शिक्षित असेल असं राज्यपाल म्हणू शकत नव्हते? म्हणू शकत होते ना. अरे मग तुम्हाला हे दाखवलं की नाही? काय अरे मनात काय, ते गेले निघून भाषण करून, आणि तुम्ही बघत बसले त्यांच्याकडे. हे जे काय आहे, आमचा रागच आहे की हे फक्त कोणासाठी आहे, हे फक्त सरकारने काय केलं, सरकारचं विजन काय, 1 वर्षात सरकार काय करणार आहे याचा रोडमॅप असतो. माझं म्हणणं असं, चला वैयक्तिक काय बोलू नका. दावोसच्या बाबतीत कसं तुम्ही सांगितलं, आणि दावोसच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे, त्यांना किती कोणी पटकली तरी ते क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही, पण बाकीच्या बाबतीमध्ये क्रेडिट तर मिळालं असतं सगळ्यांना. नाही, सह्या ह्यांच्या आहेत, काय झालं ना तर हे लटकणार आहेत. बघा, मी सरकारमध्ये होतो, मला माहिती आहे कोण लटकतो आणि कोण लटकत नाही. किती वेळा मी लटकत आलेलो आहे इथपर्यंत, मला माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांना बरोबर नेलं, माझं काय म्हणणं नाही, पण त्यांना क्रेडिट नाही दिलं.